मित्र, व्यवस्थापनाची कार्ये या दुसऱ्या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत. मागील भागामध्ये आपण नियोजन आणि निर्देशन हा फरक अभ्यासलेला आहे. बघा, या प्रकरणातील जे काही फरक आहेत ते फरक आपल्या परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत, म्हणून आपण ते अभ्यासत आहोत. या भागामध्ये सुद्धा आपण एका फरकाचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी मी तुमचे स्वागत करते. विद्यार्थी मित्र, आत्तापर्यंत जो काही माझा भाग शिकवून झालेला आहे, त्या शिकवून झालेल्या भागामध्ये जर काही तुम्हाला शंका असेल तर ती शंका तुम्ही जरूर आपल्या कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता आणि मला ती शंका कळू शकता. विद्यार्थी मित्र, या भागामधील जो काही फरक आहे तो फरक अभ्यासण्यासाठी आता आपण स्लाइडकडे वळणार आहोत. चला तर आपण स्लाइडकडे वळूया आणि फरक अभ्यासूया. विद्यार्थी मित्र, दुसऱ्या प्रकरणातला आपण दुसरा फरक अभ्यासत आहोत. तो फरक आहे नियोजन आणि नियंत्रण यामधला आपण फरक तिथे अभ्यासणार आहोत. पहिला तिथे मुद्दा आहे अर्थ. बघा, नियोजनाचा अर्थ इथे आपल्याला माहीतच आहे. नियोजनामध्ये लिहायचं आहे की नियोजन हे काय करायचे, कसे करायचे, ते केव्हा करायचे, ते कोण करणार आहे हे अगोदर ठरविते. बघा, अगोदर ठरवण्याचं काम कोण करतं? नियोजन करत असतं. मग नियंत्रणामध्ये काय केलं जातं? तर नियंत्रण हे प्रमाण कामगिरीपासून प्रत्यक्ष कामगिरीपर्यंत विचलन मोजते आणि सुधारात्मक कृती घेते. बघा, नियंत्रणामध्ये आपण काय करतो? तर प्रमाण कामगिरी, आपण ठरवलेलं जे काही प्रमाण आहे त्या प्रमाण कामगिरीपासून आपली प्रत्यक्ष कामगिरी किती झाली याचं तिथे मोजमाप केलं जातं. आणि याच्यामधला जो काही फरक आहे, याच्यामधला जो काही विचलन आहे ते विचलन शोधून काढलं जातं, मोजलं जातं आणि त्या विचलनाला कमी करण्यासाठी जी काही सुधारात्मक उपाययोजना आहे ती तिथे आपण नियंत्रणामध्ये करत असतो. हे आपल्याला तिथे अर्थामध्ये लिहायचं आहे. म्हणजे प्रमाण कामगिरीपासून प्रत्यक्ष कामगिरीपर्यंत विचलन मोजते. हे कोणाचं काम आहे? नियंत्रणाचं काम आहे. आणि मग त्याच्यामध्ये जी काही सुधारात्मक आपल्याला उपाययोजना करायची ती उपाययोजना तिथे केली जाते. हे आपल्याला नियंत्रणाच्या अर्थामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा आपला मुद्दा आहे उद्दिष्ट. आता नियोजनाचं उद्दिष्ट काय? तर मुख्य ध्येय ठरविणे आणि ती साध्य करण्याची साधने निवडणे. म्हणजे संघटनेचं जे काही मुख्य ध्येय आहे ती ध्येय ठरवायची, तिथे ध्येय ठरविणे आणि ती ध्येय साध्य करण्यासाठी जी जी काही साधनं आवश्यक आहेत त्या साधनांची निवड करण्याचं इथे उद्दिष्ट कोणाचं असतं? नियोजनाचं असतं. मग नियंत्रणाचं उद्दिष्ट काय असतं? तर मुख्य उद्दिष्ट म्हणजे नियोजनात ठरविल्याप्रमाणे ध्येय प्राप्त करणे. बघा, नियंत्रणाचं मुख्य उद्दिष्टच हे असतं की नियोजनात जे काही आपण ध्येय ठरविलेलं आहे त्या ठरविलेल्या ध्येयाला प्राप्त करणे हे तिथे नियंत्रणाचं मुख्य उद्दिष्ट असतं. म्हणजे नियोजनात आपण जे काही ध्येय ठरवलेले आहे ते ठरविलेलं ध्येय आपल्याला कशा पद्धतीने प्राप्त करता येईल हे उद्दिष्ट तिथे नियंत्रणाचं असणार आहे. पुढील मुद्दा आहे कार्यक्षेत्र. यांचं कार्य करण्याचं क्षेत्र कुठलं? तर बघा, नियोजनामध्ये आहे उद्दिष्टांची निवड करून ती साध्य करण्यासाठी उत्कृष्ट पर्यायी मार्ग निवडणे. जे काही उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्टांची निवड करायची आहे आणि ती निवड करून ती उद्दिष्ट योग्य रीतीने साध्य करण्यासाठी, चांगल्या रीतीने साध्य करण्यासाठी आपल्याला काय? उत्कृष्ट पर्यायी मार्ग, जे काही चांगले मार्ग आहेत ते पर्यायी चांगले मार्ग, उत्कृष्ट मार्ग निवडण्याचं काम कोणाचं आहे? नियोजनाचं. म्हणजे व्यवसाय संघटनेची जी काही उद्दिष्ट आहे ती तिथे निवडायची. निवडल्यानंतर ती साध्य करण्यासाठी जी काही उत्कृष्ट चांगली मार्ग आहेत त्या मार्गांची निवड तिथे करण्याचं काम नियोजनाचं आहे. मग नियंत्रणाचं काय कार्यक्षेत्र आहे? तर नियंत्रण काय करतं? मानके ठरविणे, प्रमाणित मोजमाप व प्रत्यक्ष कामगिरी यांची तुलना करून सुधारात्मक कृती करण्यावर भर असतो. बघा,
नियंत्रणामध्ये काय केलं जातं तर मानक ठरवलं जातं, जे काही स्टँडर्ड आहे ते स्टँडर्ड ठरवलं जातं आणि ते प्रमाणित मोजमाप तिथे ठरवल्यानंतर त्या आपली जी काही कामगिरी आहे ती कामगिरी तिथे प्रमाणित मोजमापाशी त्या कामगिरीची तुलना केली जाते. म्हणजे प्रत्यक्ष कामगिरी आणि प्रमाणित कामगिरी याची तुलना केली जाते आणि तुलना करून जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी सुधारण्यासाठी सुधारात्मक जी काही कृती आहे किंवा त्या त्रुटींची सुधारणा करण्यासाठीची जी काही कृती आहे ती कृती याच्यामध्ये केली जाते. म्हणजे मानके ठरविणे, प्रमाणित मोजमाप ठरवणे आणि प्रत्यक्ष कृती आणि प्रमाणित मोजमाप यामधील जो काही फरक आहे तो शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी सुधारात्मक कृती करण्याचं जे काही कार्यक्षेत्र आहे ते कोणाचे? नियंत्रणाचं असतं. त्यानंतर पुढील आपला मुद्दा आहे घटक. कोणकोणते घटक समाविष्ट असतात? नियोजनात अंतर्गत तसेच बाहेरील घटक गृहीत धरले जातात. पुन्हा इथे मी सांगणार आहे की व्यवसाय संघटनेशी संलग्न असणारे जे काही अंतर्गत आणि बाह्य दोन्ही घटक आहेत. व्यवसाय पर्यावरणात आपण ते 11वीला बघितलेलं की व्यवसाय संघटना म्हटलं की त्याच्याशी संलग्न असणारे 2 घटक आहेत. व्यवसाय संघटनेच्या आतले म्हणजे अंतर्गत घटक आणि व्यवसाय संघटनेच्या बाहेरचे म्हणजे बाह्य घटक. मग हे तिथे दोन्ही घटक इथे नियोजनामध्ये विचारात घेतले जातात. म्हणजे व्यवसाय संघटना जेव्हा नियोजन करते तेव्हा नियोजन करताना बाहेरील घटक तसेच व्यवसाय संघटनेच्या अंतर्गत आतले घटक या दोघांचाही तिथे विचार घेतला जातो. या दोघांनाही तिथे गृहीत धरलं जातं. मग नियंत्रणामध्ये कुठले घटक तिथे गृहीत धरले जातात? तर सुधारात्मक कृती करताना अंतर्गत तसेच बाह्य घटक लक्षात घेतले जातात. म्हणजे बघा नियंत्रणामध्ये सुद्धा व्यवसाय संघटनेशी संलग्न असणारे तिथे जे काही अंतर्गत आणि बाह्य घटक आहेत ते दोन्हीही घटक तिथे विचारात घेतले जातात. म्हणजे जेव्हा आपली कामगिरीचं मोजमाप केलं जातं आणि मोजमाप केल्यानंतर जर आपल्याला फरक तिथे असेल, विचलन असेल, तर त्या विचलनासाठी जेव्हा आपल्याला सुधारात्मक कृती करायची आहे, ते विचलन सुधारण्यासाठी कृती करायची आहे, अशा वेळेला व्यवसाय संघटनेच्या ज्या काही अंतर्गत घटक असतील, मग मनुष्यबळ असेल, यंत्रसामुग्री असेल, कच्चा माल असेल आणि बाह्य घटक म्हणजे काय तर बाजारपेठेची परिस्थिती असेल, शासकीय धोरणं असतील, हे जे काही बाह्य घटक म्हणजे दोन्हीही घटक तिथे काय केले जातात इथे सुद्धा विचारात घेतले जातात. म्हणजे नियोजनामध्ये सुद्धा अंतर्गत आणि बाह्य घटक विचारात घेतले जातात, तसेच नियंत्रणामध्ये सुद्धा अंतर्गत आणि बाह्य दोन्हीही घटक तिथे विचारात घेतले जातात. त्यानंतर पुढील आपला मुद्दा आहे आज्ञा. बघा इथे आज्ञामध्ये आपल्याला लिहायचं आहे की नियोजन हे व्यवस्थापकीय प्रक्रियेतले पहिले मूलभूत कार्य आहे. बघा नियोजन हे कुठलं कार्य? पहिलं सुरुवातीचं कार्य आहे. अगदी सुरुवातच आपण व्यवस्थापनाची करताना नियोजन करत असतो, म्हणून नियोजन हे व्यवस्थापन प्रक्रियेतलं मूलभूत पहिलं कार्य आहे. मग नियंत्रणामध्ये काय लिहायचं आहे तर हे व्यवस्थापन प्रक्रियेचे अंतिम कार्य आहे. म्हणजे नियंत्रण हे व्यवस्थापन प्रक्रियेतलं सर्वात शेवटचं अंतिम असं कार्य आहे. इथे कोणत्याही म्हणजे नियोजनाने आपण सुरुवात करतो आणि नियंत्रणाने आपण काय करत असतो त्या कार्याचा शेवट करत असतो. म्हणजे नियोजनामध्ये आपल्याला लिहायचं आहे पहिले सुरुवातीचे मूलभूत कार्य आहे आणि नियंत्रणामध्ये आपल्याला लिहायचं आहे हे व्यवस्थापन प्रक्रियेचे शेवटचे अंतिम कार्य आहे. त्यानंतर पुढचा आपला मुद्दा आहे साधने. कोणकोणत्या साधनांचा तिथे वापर केला जातो? बघा नियोजनामध्ये आवश्यक व उपलब्ध साधनांनुसार नियोजन केले जाते. बघा नियोजन काय तर आपल्याला जे काही आवश्यक आहेत साधनं आणि आपल्याला जी काही उपलब्ध साधनं आहेत या दोघांचाही विचार करून काय केलं जातं तर संघटनेमध्ये नियोजन केलं जातं, संघटनेमध्ये आखणी केली जाते. बघा नियंत्रणामध्ये आपल्याला लिहायचं आहे साधनांमध्ये संघटनेचे ध्येय साध्य करण्यासाठी इतर सर्व साधनांबरोबर याचा संबंध येतो. म्हणजे संघटनेचं जी काही आपल्याला ध्येय साध्य करायचं आहे ते ध्येय साध्य करण्यासाठी जी काही आपल्याला सर्व साधनं लागत आहेत की त्या सर्व साधनांबरोबर याचा संबंध येतो. म्हणजे नियंत्रण हे
तुम्हाला सगळ्या गोष्टींवर तिथे मिळवावं लागतं. म्हणूनच तिथे कर्मचारी असेल, कच्चा माल असेल, यंत्रसामुग्री असेल, ज्या काही साधनांचा तिथे वापर केला जातो तिथे साधनांचा संबंध हा इथे नियंत्रणाशी येताना आपल्याला दिसतो. त्यानंतर पुढील आपला मुद्दा आहे स्वरूप. बघा, नियोजनाचं स्वरूप कसं आहे, तर नियोजन ही सतत चालणारी प्रक्रिया असून संघटनेच्या अस्तित्वापर्यंत नियोजन असते. म्हणजे नियोजन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, पुन्हा पुन्हा चालणारी प्रक्रिया आहे. आणि जोपर्यंत संघटनेचं अस्तित्व आहे, अस्तित्व म्हणजे जोपर्यंत संघटना आहे, जोपर्यंत संघटना अस्तित्वात आहे तोपर्यंत तिथे नियोजन होतच राहत असतं. बघा, एखाद्या गोष्टीचं नियोजन झालं, त्यानंतर दुसरीचं केलं, तर त्यानंतर पुढे, म्हणजे नियोजन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, ती वारंवार केली जाणारी प्रक्रिया आहे. मग नियंत्रणाचं स्वरूप कसं आहे, वास्तविक योजना कार्यान्वित झाली की या प्रक्रियेला सुरुवात होते. म्हणजे जी काही प्रत्यक्ष योजना आहे ती प्रत्यक्ष योजनेला एकदा काही सुरुवात झाली, कार्यान्वित होणे म्हणजे सुरुवात होणे, तर प्रत्यक्ष योजना जेव्हा काही सुरुवात होते तेव्हा त्या प्रक्रियेला सुरुवात होते. म्हणजे प्रत्यक्ष योजना जेव्हा पार पाडली जाते, प्रत्यक्ष काम जेव्हा पार पाडलं जातं तेव्हा काय केलं जातं, तर या नियंत्रण प्रक्रियेचा सुरुवात होताना आपल्याला दिसतो. त्यानंतर पुढचा तिथे घटक आहे व्यवस्थापनाचे स्तर. बघा, नियोजनामध्ये आपल्याला लिहायचं आहे, नियोजनाच्या क्रियेमध्ये उच्च स्तर व्यवस्थापन संबंधित असते. मी मागील भागामध्ये सांगितलं होतं की नियोजन ही फार विचार करण्याची प्रक्रिया आहे, ती वैचारिक प्रक्रिया आहे. मग अशा वेळेला नियोजनामध्ये जे काही उच्च स्तर व्यवस्थापन आहे, त्या उच्च स्तर व्यवस्थापनातील जे काही अधिकारी असतील त्यांचा संबंध येत असतो. म्हणून नियोजनामध्ये आपल्याला लिहायचं आहे की नियोजनाच्या क्रियेमध्ये उच्च स्तर पूर्णपणे व्यवस्थापन संबंधित असतं. मग इथे नियंत्रणामध्ये कोण आहे, तर उच्च स्तर आणि मध्यम स्तर व्यवस्थापक हे कार्याच्या योग्य नियंत्रणाकरिता जबाबदार असतात. म्हणजे इथे व्यवस्थापन स्तरातील 2 स्तर म्हणजे उच्च स्तर आणि मध्यम स्तर व्यवस्थापक हे इथे जे काही व्यवसाय संघटनेचं कार्य आहे त्या कार्याचं जे काही नियंत्रण करायचं आहे ते नियंत्रण करण्यासाठी हे 2 स्तर तिथे जबाबदार असतात, उच्च स्तर आणि तिथे मध्यम स्तर. म्हणजे उच्च स्तर आणि मध्यम स्तर या 2 स्तरांचा जो काही संबंध आहे तो नियंत्रणाशी असतो. हे 2 स्तर तिथे नियंत्रणाशी संबंधित असतात. इथे आपला हा नियोजन आणि नियंत्रण हा फरक संपलेला आहे. या फरकातले सुद्धा तुम्ही कोणतेही 5 मुद्दे जे काही आपल्याला तिथे अपेक्षित आहेत परीक्षेमध्ये ते लिहू शकता आणि आपला जो काही फरक आहे तो तिथे पूर्ण करू शकता. धन्यवाद. पुढील भागामध्ये आपण भेटूया. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा आणि आपल्या यशाचा मार्ग मोकळा करा.